यात आपण पाहिलं असेल ओयो. आता जे आउटर भाग आहे त्या आउटर भागामध्ये ओयोच्या हॉटेल्सचे तुम्ही त्यांना परमिट दिले आहे, तुम्ही लायसन्स दिले आहे आणि ते मोठ्या प्रमाणात आणि तिथे सगळे अनधिकृत काम त्या ओह्यामध्ये होते, आपलं सगळ्यांना माहीत आहे. त्याचबरोबर जे आपण चौकात चौकात फ्लेक्स लावतो त्या चौकात चौकात मला असं वाटतं इतका सावळा गोंधळ आहे की ह्या ज्या ॲडव्हर्टायझिंग एजन्सी आहे त्या एजन्सींनी ज्या पद्धतीनं अनधिकृत फ्लॅक्स लावलेला अनधिकृत हे लावलं आहे. मंत्री महोदय उत्तर देतात. जे होर्डिंग होतं ते मी काढायला लावलं आणि त्यांनी कमीत कमी 10 वर्षापासून त्याचं ते होर्डिंग होतं. मी सगळे त्याचे डिटेल्स घेतले. डिटेल्स घेतल्यानंतर एक ग्रेस नावाची कंपनी, त्या ग्रेस नावाच्या कंपनीचं सांगत होते का बा आमचं रेग्युलर आहे, हे आहे ते आहे, परंतु ती शासनाची जागा होती. शेवटी महानगरपालिकेने त्या मजबुरी खातीर ते होर्डिंग्स काढलं. मला असं वाटतं या संदर्भात ओयो आणि हे जेवढे होर्डिंग्स आहे अनधिकृत यात महानगरपालिका काम करणार आहे का, एवढं महत्त्वाचा एक विषय आहे.